नमस्कार. आता ही संपूर्ण घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. असा प्रकार घडला की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. पंढरपूर शांत झोपलं होतं, परंतु अचानक त्या महिलेचा फोन आला. त्यानंतर पुढे काय झालं ते पाहूया. तत्पूर्वी तुम्ही आपली भाषा या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता पंढरपूर म्हटलं की लाखो भाविक पंढरपुरात येत असतात, विठुरायाचे दर्शन घेत असतात. मग त्या महिलेच्या रात्री 12:30 वाजता फोन आला. एक मुलगा रस्त्यावर कडेला बसून अभ्यास करत होता. त्या महिलेने अधिकाऱ्यांना सांगितलं. आता त्या मुलाच्या हालचाली ज्या होत्या त्या संशयास्पद वाटत होत्या. गेल्या 2 महिन्यापासून तो एका जागेवर अभ्यास करताना दिसत होता. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्या मुलाची चौकशी केली. तेव्हा त्या मुलाने जे सांगितलं ते ऐकून अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा त्या मुलाला पोलिसांकडे नेण्यात आलं तेव्हा त्याने ती धक्कादायक गोष्ट उघड केली. 12 ते 16 वर्षाचा तो मुलगा असेल. रात्री रस्त्याच्या कडेला अभ्यास करायला दररोज बसायचा. हालचाली त्याच्या काही वेगळ्याच असायच्या. आता नेमकं याचं कारण काय असेल? त्याने पोलिसांना काय सांगितलं? खरं जे पोलिसांना सांगितलं, व्हेरिफिकेशन नंतर त्याला एक आश्रमात पाठवण्यात आलं. आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी थोडंसं गोड बोलून विश्वासात घेऊन त्याला विचारलं. तेव्हा त्या मुलाने जे सांगितलं सगळं खरं. त्याने त्याची संपूर्ण माहिती आश्रमात उघड केली. मग पंढरपूरमध्ये असं काही घडलं की त्याचा विचार तुम्ही कधी केला नसेल. 10वीत मुलगा फुटपाथवर जे काही करत होता ते पाहूनच सर्वांना धक्का बसला. तो जो मुलगा होता 15 किंवा 16 वर्षाचा तो मुलगा होता. गेल्या 1.5 महिन्यापासून तो पंढरपुरात निदर्शनासाठी आलेला होता. सकाळी 7 वाजता तो चंद्रभागेत अंघोळ करायचा. दुपारचं जेवण तो एखादं भवन म्हणजे पंढरपुरात भवन असतात आणि तिथे भक्तांसाठी जेवण असतं. तिथे ते जेवण मिळतं तिथे करायचा आणि रात्रीचे जेवण भिक्षा मागून करायचा आणि रात्री त्याचं ठिकाणं नेऊन अभ्यास करायला बसायचा. आता एका सुरक्षित महिलेचं त्यावर बारीक लक्ष होतं. सुशिक्षित महिला होती ती तिच्यावर रोज नजर ठेवायची म्हणून त्या महिलेने फोन केला होता. पण त्या मुलाचं गुपित अखेर त्या आश्रमात उघडकीस आलं. त्या मुलाचे आईवडील नेमके कुठे होते? तो घरी का राहत नव्हता? त्याने इथे येण्याचा मार्ग हा का निवडला? आणि त्याच्या मागचं कारण ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन ही सरकेल. कारण आत्ताची जी मुलं आहेत, 10वीतील मुलं असू द्या किंवा 15-16 वर्षाची मुलं असू द्या, ती अजिबात घाबरत नाहीत. ती कुठल्याही थराला जाऊ शकतात. तुम्ही जर नोटीस केलं तर 90च्या दशकातील जी पिढी होती ती वेगळी आणि आत्ताची पिढी जी आहे ती काहीतरी वेगळी आहे. आत्ताची पिढी जी आहे ती खूप मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. त्यांना वेगळं वळण लागतं. मग मुलांचे जे गुपित आहे ते उघडकीस आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. तो जो आहे मुलगा पंढरपुरात काय जीवन जगतोय, त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे की नाही? तो स्वतःहून घर सोडून आलेला आहे की नाही? त्याने तसा निर्णय का घेतला असेल? पोलिसांना आता हे तपासावं लागणार होतं. पुढे का उघड झालं आणि आईवडिलांशी संपर्क झाल्यानंतर त्याचे नातेवाईक नेमके काय म्हणाले आणि शेवटी त्या मुलाने काय गुपित उघडलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा सुरू झाली. आता अधिकारी त्याला आश्रमात घेऊन गेले आणि म्हणाले, इथे बस, आता इथे तुला कोणी काही बोलणार नाही. शांत बस, खा पी, आरामात कर, सगळं व्यवस्थित होईल. अधिकारी म्हणाले, तू म्हणला होतास की तुझे आईवडील नाहीत पण हे दुसरे नातेवाईक आहेत. तो मुलगा म्हणाला, काका आहेत, काकू आहेत आणि मामा आहेत, मामीसुद्धा आहेत. अधिकारी म्हणाले, मी एवढे सगळे नातेवाईक असताना तू रस्त्यावर का राहत होता? अधिकारी म्हणाले की तुला तुझे काका मारतात का? कशामुळे मारतात? तुझ्या चांगल्यासाठी की वाईटासाठी? बिनकामचे मारतात का? अधिकारी म्हणाले, आईवडिलांनंतर ते तुझे आधार होते ना? मग तो मुलगा म्हणाला, आईवडील गेल्यानंतर ते मला सतत मारायचे, वेगवेगळी कृत्य करायचे. मी रागाच्या भरात घर सोडलं आणि इथे आलो. तर तुम्हाला सुद्धा वाटते की हा मुलगा जो तो खरं बोलत आहे. परंतु त्याची जेव्हा दुसरी बाजू पाहिली तेव्हा सर्वांना धक्का बसला. नात्याच्या 2 बाजू असतात असं म्हटलं जातं. मग या मुलाची नाण्याची एक बाजू आहे आणि दुसरी बाजू होती. दुसरी बाजू आल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. आता हा 10वीतील मुलगा स्वतः घर सोडून पायानं उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. शिक्षण पूर्ण करण्यासाठी भीक मागतोय. हे ऐकून कोणालाही त्याचं कौतुक वाटेल, पण याचं कारण जर वेगळंच होतं. याच्यामागे कहाणी ही वेगळी होती आणि हे सत्य समोर येताच याच्यामागे काय गुपित दडलं होतं, अजून काही माहिती दडलेली आहे. अधिकारी शोधत आहेत.
अधिकारी त्याला म्हणाले की हे बघ, आता सुरक्षित आहेस तू. तुझ्या चांगल्यासाठी जर तुला कोणी 2 शब्द बोललं, तुला मारहाण केली असेल आणि शिक्षण तुला रागवले असतील, शिक्षकांनी मारलं असेल, पण ते आपल्या चांगल्यासाठी आहे. जर तुला शिकण्याची मारण्याची भीती वाटत असेल तर तू लगेच शाळा सोडतो का? नाही ना. मग असंच काहीसं तुझे काका तुला मारत असतील, पण ते तुझ्या चांगल्यासाठी. तेव्हा तो मुलगा म्हणाला, आई वडील गेल्यापासून माझ्याशी ते रागवतात, मारहाण करतात, म्हणून मी पळून आलो होतो. त्या मारहाणीमुळे मी पळून आलेला आहे, असं तो तिथे म्हणाला. परंतु नाण्याची पहिली बाजू होती. जेव्हा त्याची दुसरी बाजू बघितली, यामध्ये काहीतरी गडबड वेगळी दिसून आली. जेव्हा तो मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, तेव्हा त्याला चक्क त्याचे आईवडील घ्यायला आले होते. आश्रमातील केलेला सोशल मीडिया यूजमुळे अगदी 12 तासात त्या मुलाला घरच्यांनी शोध लावला. त्याचे आईवडील त्याच्यासमोर दिसल्यावर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. अधिकाऱ्यांनी विचारलं होतं, हा तर म्हणाला होता की माझे आईवडील वारले आहे. मग त्याचे आईवडील म्हणाले की साहेब, हा खोटं बोलत आहे, त्याला शाळा नको वाटते. आता 10वीचं वर्ष असल्यामुळे आम्ही अभ्यास कर म्हणायचो, 10वीचं वर्ष आहे म्हणून तो घाबरून पळून आला. तो अखेर इथे सापडला असं आईवडिलांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. अखेर त्याचं सत्य समोर आलं. त्याचे काका मारत नव्हते, त्याचे आईवडील वारले नव्हते, आईवडील अभ्यास करायला लावत होते म्हणून तो तिथे पळून आला. पंढरपुरातील एक नामांकित स्थान आहे, या संस्थेने त्याचं सामाजिक कार्य पूर्ण केलं. पण या घटनेने एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आजकालच्या मुलांना काम सांगितलं की नको म्हणतात. शिक्षण पूर्ण करण्यासाठी आईवडील वाटेल ते खर्च करायला तयार असतात, परंतु अशा मुलांना शिकण्याची आवड ही अजिबात नसते. ते वेगळ्या गोष्टीत रमलेले असतात. सोशल मीडियाचा भरपूर वापर, जसं की यूट्यूब, फेसबुक आणि रील्स, अशा सोशल मीडियामध्ये ते घुमलेले आहेत. त्यामधून बाहेर पडणं शक्य आहे. त्याबरोबर गेम्स याचा सुद्धा समावेश आहे. अशा सध्या समाजात अनेक विचित्र आणि अशा गोष्टी ऐकायला किंवा बघायला मिळत आहेत, ज्या कधी आपण अपेक्षित विचारसुद्धा करू शकत नाही. त्या मुलाला मनावर राज्य करत आहे. त्या मुलाने शिकण्याची आवड ही आता राहिलेली नाही. अनेक मुलं असे करत आहेत. त्यांना आता वाटत आहे की यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक हे त्यांच्यासाठी एक मनोरंजनाचे साधन आहे आणि त्यामुळे ते त्यांच्याकडे जास्त लक्ष देत आहेत. आता तर असे सुद्धा गेम आले आहेत ज्यामध्ये तुम्ही एकदा खेळायला बसले की तुम्हाला अख्खा दिवस जरी संपला तरी माहिती होणार नाही की तुमचा दिवस कधी गेला. अशा मनोरंजक गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना सध्या त्यांच्या अभ्यासापासून दूर जाण्यास मदत होत आहे, पण खरोखर हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटते व तुमच्या घरातील कोणी लहान नातू, मुलगा, मुलगी जो कोणी असेल तो मोबाईलवर सतत गेम खेळत असतो का, किंवा मोबाईलमुळे त्याला अभ्यास करायला कंटाळा येतो का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत या व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. मित्रांनो, भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. पंढरपुरातील चमत्काराने देश हादरला या गोष्टीबद्दल तुम्हाला नक्की काय वाटते ते आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.